नमस्कार मित्रांनो, मी दीपक गायकवाड स्वागत करतो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्पोकन इंग्लिशच्या कोर्समध्ये। अजूनही आपण फर्स्ट पेज मध्ये आहोत, द एबीसी ऑफ इंग्लिश। द एबीसी ऑफ इंग्लिश चा मतलब लास्ट टॉपिक आपण डील करतोय तो म्हणजेच देअर मध्ये आपण मध्ये का देअर इन द प्रेझेंट, देअर इन द पास्ट हे पूर्ण अभ्यासलंय। आज आपण अभ्यासणार आहोत देअर इन द फ्युचर। देअर इन द फ्युचर वर मी तुम्हाला एक स्ट्रक्चर लिहून दिलं या ठिकाणी। बघा स्ट्रक्चर कसं आहे, देअर प्लस विल प्लस बी प्लस नाउन प्रोनाउन हे आपलं स्ट्रक्चर आहे। याच्यावर काही फॉर एक्झाम्पल्स बघू। ज्या पद्धतीने पास्ट टेन्स मध्ये आपण कसं काय होतं काय नव्हतं याच्यावर एक्झाम्पल्स बघितले होते, त्याच पद्धतीने देअर इन द फ्युचर मध्ये आपण मध्ये काय असेल काय नसेल, काय असेल काय असेल काय नसेल, या सर्व गोष्टीवर आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत। फॉर एक्झाम्पल्स तर बघा, पहिले एक्झाम्पल्स फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणायचंय परीक्षा असेल तर कसं म्हणणार तुम्ही इंग्लिशमध्ये? एक परीक्षा असेल इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं मग? तर बघा तुम्हाला सांगतो। आणि एक्झाम्पल सुरू करण्या अगोदर माहिती आहे का, तुम्हाला एक सांगतो काय करा माहिती आहे का, पहिले देअर विल बी याची प्रॅक्टिस करा, कमीत कमी 10 वेळेस म्हणा। कसं म्हणायचं बघा, देअर विल बी 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 असं कमीत कमी 10 ते 15 वेळेस म्हणा। म्हणजे कसं, याच्यावर ज्यावेळेस तुम्ही सेंटेन्स क्रिएट करताना स्वतःच्या मनाने त्यावेळेस तुम्हाला म्हणता येईल, बोलता येईल, सेंटेन्स क्रिएट करता येईल। तर पहिले एक्झाम्पल्स, परीक्षा असेल एक परीक्षा असेल तर कसं म्हणणार तुम्ही इंग्लिश मध्ये? देअर विल बी एन एक्झाम, देअर विल बी एन एक्झाम। परीक्षा असेल कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? देअर विल बी एन एक्झाम, एन एक्झाम, देअर विल बी एन एक्झाम। एक परीक्षा असेल अशा पद्धतीने। आता तुम्हाला असं म्हणायचं शुक्रवारी परीक्षा असेल, कारण बऱ्याच वेळेस म्हणायचं काम पडते आपल्याला, आपण शाळेमध्ये असतो कॉलेजमध्ये असतो त्यावेळेस शुक्रवारी परीक्षा असेल तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार बघा, देअर विल बी एन एक्झाम ऑन फ्रायडे, देअर विल बी एन एक्झाम ऑन फ्रायडे, शुक्रवारी एक्झाम असेल। देअर विल बी एन एक्झाम ऑन फ्रायडे, शुक्रवारी परीक्षा असेल। ठीक आहे बाबा, शुक्रवारी परीक्षा असेल, पण परीक्षा ही किती प्रश्नाची असेल असं विचारायचं तुम्हाला? परीक्षा ही किती प्रश्नाची असेल? किंवा 100 प्रश्नाची परीक्षा असेल, परीक्षेमध्ये 100 प्रश्न असतील, तुम्हाला असं म्हणायचंय परीक्षेमध्ये 100 प्रश्न असतील तर कसं म्हणणार तुम्ही इंग्लिशमध्ये? तर देअर विल बी 100 क्वेश्चन इन द टेस्ट, इन द एक्झाम, टेस्ट मध्ये म्हणू शकता किंवा एक्झाम मध्ये म्हणू शकता। एक्झाम मध्ये परीक्षेमध्ये 100 प्रश्न असतील तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये? बघा, देअर विल बी 100 क्वेश्चन in the exam, अशा पद्धतीने देअर विल बी 100 क्वेश्चन इन द एक्झाम, परीक्षेमध्ये 100 क्वेश्चन असतील अशा पद्धतीने। आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणायचं तेथे कोणतरी असेल तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? देअर विल बी someone there, तेथे कोणीतरी असेल। देअर विल बी someone there, तेथे कोणतरी असेल, तेथे अनेक लोक असतील, तेथे अनेक माणसं असतील, तेथे बरेच लोक असतील। तुम्हाला कसं म्हणायचं म्हणजे तेथे बरेच लोक असतील तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? फॉर एक्झाम्पल तुमच्या घरचा कार्यक्रम वगैरे काही मॅरेज पार्टी वगैरे काही आहे तर तुम्हाला म्हणायचं तेथे बरेच लोक असतील तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये तुम्ही? देअर विल बी many people, there will be many people there, तेथे अनेक लोक असतील। याचा अर्थ काय होतो? तेथे बरेच लोक असतील, अनेक लोक, अनेक बरेच तुम्ही म्हणू शकता। आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल, देअर इन द फ्युचरचा सर्वात जास्त उपयोग कुठे होतो माहिती का? फॉर एक्झाम्पल जे पॉलिटिशियन असतात का नाही, फॉर एक्झाम्पल एखाद्याला सरपंच व्हायचं असेल किंवा तुम्हाला सरपंच व्हायचं असेल, कोणालाही सरपंच व्हायचं असेल, काही व्हायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागते? वादे करावे लागतात आपल्याला। असा जर मी सरपंच झाल्यानंतर आपल्या गावामध्ये अनेक रस्ते होतील, पुन्हा मेडिकल कॉलेज असेल, आपल्या गावामध्ये एक मेडिकल कॉलेज असेल, आपल्या गावामध्ये एक हायस्कूल असेल, असे वादे करावे लागतात। हे जे वादे करायचे असतात ना ते देअर इन द फ्युचर याच्या सेंटेन्सवरून आपल्याला तयार करता येतात। इथे बघा आता फॉर एक्झाम्पल आपण बघू, किंवा मी सरपंच झाल्यानंतर आपल्या गावामध्ये चांगले रस्ते असतील तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? आपल्या गावामध्ये चांगले रस्ते असतील तर कसं म्हणायचं बघा? देअर विल बी गुड रोड्स, इन आवर विलेज, आपल्या गावामध्ये
चांगले रस्ते असतील, आपल्या गावामध्ये चांगले रस्ते असतील, याचा अर्थ काय होतो, आपल्या गावामध्ये चांगले रस्ते असतील. आपल्या गावामध्ये एक हायस्कूल असेल. आता मला असं म्हणायचं आहे, आपल्या गावामध्ये एक हायस्कूल असेल. हा वादा करतोय, मी लोकांना सांगतो, वादे करतोय की आपल्या गावामध्ये एक चांगलं एक हायस्कूल असेल. जर मी सरपंच झालो तर आपल्या गावामध्ये एक चांगलं हायस्कूल असेल किंवा हायस्कूल असेल. पहिलं हायस्कूलचं घेऊ आपण एक्झाम्पल. आपल्या गावामध्ये एक हायस्कूल असेल, इकडे घेऊ आपण एक्झाम्पल्स. ठीक आहे, आज आपल्याला बरेचसे एक्झाम्पल्स बघणं आहे. आपल्या गावामध्ये हायस्कूल असेल तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, देअर विल बी अ हायस्कूल, देअर विल बी अ हायस्कूल इन आवर विलेज, आपल्या गावामध्ये एक हायस्कूल असेल. आता आपल्याला असं मला असं म्हणायचं, मला एक वादा करायचा आहे, कारण मी सरपंच होणार, मी सांगणार आहे तुम्हाला वादा करायचा आहे की आपल्या गावामध्ये एक मेडिकल कॉलेज सुद्धा असेल. जर मी सरपंच झाल्यानंतर आपल्या गावामध्ये एक मेडिकल कॉलेज असेल, तर कसं म्हणणार, देअर विल बी अ मेडिकल कॉलेज इन आवर विलेज, आपल्या गावामध्ये एक मेडिकल कॉलेज असेल. हे काय झाले, वादे झाले. सरपंच होण्यासाठी वादे करावे लागतात ना, मग या टेन्स मधून करताय, या याच्यातून करताय, देअर इन द फ्युचर मधून, देअर इन द फ्युचर या ठिकाणाहून करता येतात आपल्याला, त्या स्ट्रक्चरवरून करता येतात ते सेंटेन्स क्रिएट. वादे करायचे असेल आपल्याला तर. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. फॉर एक्झाम्पल, माझ्या घरी पार्टी असेल, मला म्हणायचं माझ्या घरी मॅरेज पार्टी असेल किंवा मॅरेज पार्टी, मला म्हणायचं मॅरेज पार्टी असेल तर कसं म्हणणार तुम्ही, तुम्हाला म्हणायचंय, मला नाही म्हणायचं, तुम्हाला म्हणायचं की माझ्या घरी मॅरेज पार्टी असेल. देअर विल बी अ मॅरेज पार्टी, there will be a marriage party at my home. माझ्या घरी मॅरेज पार्टी असेल. मॅरेज पार्टी म्हणजे काय, लग्न सोहळा. माझ्या घरी लग्न सोहळा असेल. देअर विल बी मॅरेज पार्टी ॲट माय होम, अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, तुम्हाला काय म्हणायचं होते का, तुम्हाला असं म्हणायचं बरेच लोक असतील, सभागृहात बरेच लोक असतील तर कसं म्हणणार तुम्ही, देअर विल बी मेनी पीपल इन द हॉल, सभागृहात बरेच लोक असतील. देअर विल बी many people in the hall. हॉल म्हणजे काय, सभागृह. समजा सभागृहात अनेक लोक असतील. देअर विल बी मेनी पीपल इन द हॉल, अशा पद्धतीने. आता तुम्हाला काय म्हणायचं, हे सेंटेन्स खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे बघा. हे सेंटेन्स कसं आहे माहिती आहे का, आपल्यावर आधारित आहे. समजा बघा, तुम्हाला म्हणायचंय किंवा मला म्हणायचंय किंवा तुम्ही सक्सेस झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये खूप सारा आनंद असेल. यशस्वी झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये खूप सारा आनंद असेल तर कसं म्हणणार तुम्ही त्या ठिकाणी, बघा कसं म्हणायचं, देअर विल बी लॉट्स ऑफ हॅपीनेस. There will be lots of happiness in your life. तुमच्या लाईफ मध्ये ना, in your life. There will be lots of happiness in your life after getting success. तुम्ही यशस्वी झाल्यानंतर तुमच्या लाईफ मध्ये खूप सारा आनंद असेल तर कसं म्हणायचं, देअर विल बी lots of happiness. There will be lots of happiness in your life after getting success. सक्सेस झाल्यानंतर तुमच्या लाईफ मध्ये खूप सारा आनंद असेल, अशा पद्धतीने. आता आपण काही एक्झाम्पल्स इकडे बघू. याच्या आपण कोणते एक्झाम्पल्स बघू माहिती का, न्यू स्ट्रक्चरचे बघू. आता याच्यावर आपण बरेचसे एक्झाम्पल्स बघितले या ठिकाणी. तुम्हाला काय करायचं माहिती का, कंटिन्युअसली तुम्हाला प्रॅक्टिस करत राहायचंय. बरं, प्रॅक्टिस जर करताना तुम्ही तरच तुम्हाला इंग्लिश येईल. हे जेवढे सेंटेन्स लिहून देते चार फॉर्म मध्ये करायचंय. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन, निगेटिव्ह अँड क्वेश्चन. त्याच वेळेस तुम्हाला इंग्लिश बोलता येईल, अदरवाईज तुम्हाला इंग्लिश बोलता येणार नाही. तुम्ही कितीही काय करा, तुम्हाला इंग्लिश बोलता येणार नाही. तशी इंग्लिश बोलण्यासाठी एकच उपाय आहे, फक्त काय माहिती का, प्रॅक्टिस करणं. ओनली प्रॅक्टिस.
जर मला कोणी विचारलं ना सर इंग्लिश शिकायसाठी काय करायचं, तर मी एकच सांगेल, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, दुसरं काहीच नाही. प्रॅक्टिस जेवढी असेल तेवढंच इंग्लिश बोलू शकता, तसं इंग्लिश बोलता येत नाही. आता बघा तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये थोडेफार चेंजेस करायचे आपल्याला. हे जे स्ट्रक्चर आहे का नाही, यामध्ये फक्त चेंज काय करायचं बघा, प्लस 2 + V1, 2 + V1 हे आपलं न्यू स्ट्रक्चर आहे. बाकी तेच राहील. देअर प्लस विल प्लस बी प्लस नाउन प्रोनाउन प्लस 2 + V1 हे न्यू स्ट्रक्चर आपलं. आता याच्यावर काही आपण सेंटेन्स बघू, फॉर एक्झाम्पल्स बघू. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुठेतरी बाहेर गावी गेले, कुठे सक्सेस नाही झाले, बाहेर गावी नाही गेले, फॉर एक्झाम्पल तुम्ही मध्ये तुमच्या जीवनात सक्सेस नाही झाले, यशस्वी नाही झाले, तर तुम्हाला मदत करायला कोणी नसेल, तुम्हाला मदत करायला कोणी नसेल, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, देअर विल बी नो वन, देअर विल बी नो वन टू हेल्प यू. तुमची मदत करायला कोणी नसेल, तुम्हाला मदत करायला कोणी नसेल, देअर विल बी नो वन टू हेल्प यू, देअर विल बी नो वन टू हेल्प यू. तुम्हाला मदत करायला कोणी नसेल. जर तुम्ही सक्सेस नाही झाले ना, तुम्हाला मदत करायला कोणी नसेल. रियालिटीमध्ये जर आपण जीवनामध्ये सक्सेस नाही झालो ना, तर आपल्याला मदत करायला कोणी नसते. नो वन, कोणीच नाही करत आपली मदत. देअर विल बी नो वन टू हेल्प यू. तुमची मदत, तुम्हाला मदत करायला कोणी नसेल, तुम्हाला पैसे देणारे कोणी नसेल, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, देअर विल बी नो वन, देअर विल बी नो वन टू give you money. तुम्हाला पैसे देणार कोणी नसेल, तुमच्या भावना समजून घेणार कोणी नसेल, तर कसं म्हणणार त्या ठिकाणी, देअर विल बी नो वन टू अंडरस्टँड युअर फिलिंग, तुमच्या भावना समजून घेणारा कोणी नसेल. देअर विल बी नो वन टू अंडरस्टँड युअर फिलिंग्स. अशा पद्धतीने तुमच्या भावना समजून घेणारा कोणी असेल हे कशात, देअर इन द फ्युचर म्हणते. तर बघा आपण काही क्वेश्चन बघू. फॉर एक्झाम्पल, मला म्हणायचंय मला मदत करायला कोणीतरी असेल का, जर मी बाहेर गावी गेलो तिकडे, तर मला मदत करायला कोणीतरी असेल का, तर कसं म्हणणार त्या ठिकाणी मी, तर बघा कसं म्हणायचं, किंवा मी म्हणणार किंवा तुम्ही म्हणणार, काय म्हणायचं माहिती का, विल देअर. आता या ठिकाणी आपला प्रश्न आहे ना, त्यामुळे काय करायचं माहिती का, विल अगोदर घ्यायचा, देअर नंतर घ्यायचा. विल देअर बी समवन टू हेल्प मी, मला मदत करायला कोणीतरी असेल का, याचा अर्थ काय होतो, मला मदत करायला कोणीतरी असेल का, हा काय क्वेश्चन आहे. विल देअर बी समवन टू हेल्प मी. आता फॉर एक्झाम्पल, मी बाहेर देशातून आलोय, विमानतळावर उभा आहे, तर मला घरी कॉल करायचा आहे, मला विमानतळावर घेण्यासाठी कोणी असेल का, मला असं प्रश्न करायचा आहे, विमानतळावर मला घेण्यासाठी कोणी असेल का, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार मी, तर बघा, विल देअर बी समवन टू रिसीव मी at the airport. विमानतळावर मला रिसीव्ह करायला कोणी असेल का, घ्यायला, रिसीव्ह म्हणजे काय, घेणे, बरोबर, मला घ्यायला कोणी असेल का, विल देअर बी समवन टू रिसीव्ह मी ॲट द एअरपोर्टवर मला रिसीव्ह करायला कोणी असेल का. एअरपोर्ट म्हणजे काय, विमानतळ. तर हे सर्व सेंटेन्स, जेवढे पण सेंटेन्स मी तुम्हाला आतापर्यंत लिहून दिले, हे सर्व सेंटेन्स तुम्हाला लिहून घ्यायचे, याची प्रॅक्टिस करायची आणि व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.